सर्वांनी टाळी वाजवा माय भगवंताचं नामस्मरण दान देगा देवा तुझा विसर न भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा किंवा न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी
गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी विठाला विठाला छत्रपती शिवाजी हेची दान देगा देवा तुझा विसरून भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कुंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजो स्फुरदे प्रदेशं विधीन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जनने देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या जय हो वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांची केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी मुक्त कैवल्य तेजे निधी सेटिंगला वगैरे ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची नात असणारे अलंकापुरी निवासिनी ज्ञानोबाराय या ज्ञानोबारायाचे लढिवाळ भक्त असणारे तसे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे परमार्थिक श्री गुरु देहू निवासी पंचमेध निर्माते जगद्गुरु तुकोबाराय या जगद्गुरु तुकोबाराय यांचा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभं राहून मागणी करणारा
4 चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. विठाला विठ्ठला अभंगावर बोलण्यापूर्वी अखिल कोड ब्रह्मांड नायक करुणा वरुणालय अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या शिवम कृपेद्वारा विश्वमाऊली ज्ञानोबाराय संत हृदय सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण श्री जगद्गुरु तुकोबाराय आदि करून श्री संत मोतीराम महाराज, श्री संत मारुतराव महाराज, श्री संत कोणजी बापू, श्री संत ओंकारनाथ भगवान, पवनसुत हनुमंतराय यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त गावकरी मंडळी फुकटगावकर यांच्या कुशल मार्गदर्शनातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत नाम यज्ञ सोहळा, अन्नदानाची सेवा मोठ्या उत्साहाने, आनंदाने, प्रेमानं, कायेनं, वाचेनं, मनानं, तन मन धनाने या ठिकाणी संपन्न होत आहे, होत राहणार. यावर्षी सर्व गावकऱ्यांच्या माध्यमातून गावातील सर्व पुरुष वर्ग असतील, गावातील सर्व माता माऊली वर्ग असतील, गावातील सर्व तरुण वर्ग असेल, सर्वांच्या माध्यमातून गेले वर्षी 7 दिवस श्रीमद भागवत कथेची सेवा सांगितली होती. यावर्षी पूजेच्या कीर्तनाची सेवा सांगितली. कारण एक नियम आहे, सेवके करावे सांगितले काम ते होतो पण कामा नाही. ती सेवा लहान असू द्या मोठी असू द्या, फक्त सेवा हे साध्य लक्षामध्ये ठेवायचं. आणि फक्त सेवा करत असताना ती सेवा निष्काम भावनेनं सेवा झाली पाहिजे. निष्काम भावनेनं अंतकरणामध्ये देवाच्या प्राप्तीशिवाय दुसरी काहीच इच्छा नसावी. सांगणारानं तीच इच्छा असावी आणि ऐकणाराची सुद्धा तीच इच्छा असावी. तरच आपण केलेला परमार्थ याची फलश्रुती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते. आपल्याला फलश्रुती पाहिजेत, आपल्या जीवनातून दुःख निघून गेलो पाहिजेत आणि परमात्म्याची प्राप्ती पाहिजेत. ही निष्काम भावनेचं काय फल आहे महाराज. म्हणून या वर्षी सुद्धा समस्त गावकरी मंडळी फुकटगावकर सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच मंडळीच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेचा योग आला. सगळीच मंडळी असतील, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य होणार नाही, एकाचं घेतलं तर एकाचं राहत आहे. मग या न्यायानं सर्वच गावकरी मंडळी असतील. खरं सांगू का, आपला परिसर असा आहे महाराज, मोतीराम महाराजांचा परिसर आहे, मारुतराव महाराजांचा परिसर आहे. अहोरात्र परमार्थ चालू आहे. आणि तुमच्या गावाचं, आपल्या गावाचं एक विशेष आहे, 1 महिना काकडा सर्व गावकरी मंडळीच्या माध्यमातून अन्नदानाची सेवा असेल, सगळं असेल, सगळी मंडळी उदार अंतकरणाने आणि कशानं करतात, उल्हासानं 1 महिना काकडा एक का नाही. प्रथमतः या व्यासपीठावरून तुम्हाला सर्वांना मनोभावाने वंदन करतो. कारण असाच परमार्थ अहोरात्र करा. साधू संतांना हाच परमार्थ आवडतो महाराज. माझ्या मोतीराम महाराजांना हाच परमार्थ आवडतो, अहोरात्र परमार्थ करत राहणं. आणि अशी तुमच्याकडून उत्तरोत्तर परमार्थाची वाढ होत राहो. तुमच्या सुख पुढती मागतो आणि आपल्या सर्वांच्या संसारामध्ये सुख समृद्धी आरोग्य लाभो. हीच मोतीराम महाराजांच्या चरणावरती, मारुतराव महाराजांच्या चरणावरती, कोणजी बापूंच्या चरणावरती, पवनसुत हनुमंतरायांच्या चरणावरती इच्छा व्यक्त करतो. आणि 1 तासभर अर्धा तास सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला या सेवेकरता सगळीच मंडळी गेली जवळजवळ 8 दिवस झाले, ऐका नाही, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातली सर्व मंडळी असेल, भजनी मंडळी असेल, परिसरातली, ज्यांनी महाराष्ट्रभर नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा वारकरी संप्रदाय काय केलेला आहे, आपल्या
भजनाच्या माध्यमातून, वाजवण्याच्या माध्यमातून, परमार्थाच्या माध्यमातून नेलेली हे दिग्गज कलाकार मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी, वारकरी मंडळी उपस्थित आहेत, ज्यांनी आता सुंदर चाल म्हटलेली आहे. श्री हरिभक्तपरायण गुलाबराव महाराज शिरकळसकर असतील, श्री हरिभक्तपरायण अंबादास महाराज ममदापूरकर तथा श्रीरामपूरकर असतील, श्री हरिभक्तपरायण दिनाजी बाबा असतील, गोपीनाथ बाबा असतील, इकडं श्री हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार आपल्याच गावातलं रत्न हनुमान महाराज फुकटगावकर असतील, श्री हरिभक्तपरायण माणिक बाबा ममदापूरकर असतील, श्री हरिभक्तपरायण शिवाजी महाराज ममदापूरकर असतील, श्री हरिभक्तपरायण सुग्रीव महाराज बलशेकर असतात, श्री हरिभक्तपरायण याचं नाव जरा अवघड आहे, साळबाजी महाराज, साळबाजी महाराज साळबाजी महाराज पिंपळगावकर असतील, यांचं लेट लवकर येते. तुकाराम महाराज आव्हाड हे असतील, आपले विनेकरी बाबा अंदाज बाबा फुकटगावकर असतील, ज्यांची वारकरी शिक्षण संस्था बरेच वर्षे आळंदी या ठिकाणी होती. योगायोगानं मोतीराम महाराजांची अपेक्षा असेल, ओंकारनाथ भगवंताची अपेक्षा असेल, कारण देवाच्या इच्छेशिवाय आणि संतांच्या इच्छेशिवाय काहीच गोष्टी होत नाहीत बरं का. म्हणून श्री हरिभक्तपरायण ज्यांची संस्था आडगाव रणजीभाऊ आडगाव या ठिकाणी महादेव मंदिर आहे, त्या महादेव मंदिरामध्ये 40 विद्यार्थी असतात आणि 9 दिवस कीर्तनाची साथ करण्याकरता, पखवाजाची साथ करण्याकरता सर्व गावकऱ्यांच्या माध्यमातून ज्यांच्याकडं ही सेवा सोपवली होती, आपल्याच परिसरातलं वैभव श्री हरिभक्तपरायण मृदंगाचार्य, तबला विशारद, मृदंग विशारद गोपाळ महाराज भुसारे नौकीकर तथा आळंदीकर ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांची सुंदर अशी माईक सिस्टीम आहे. ऐका नाही, चालक आहेत आणि मालक आहेत, काय वेळेस चालक आहे हजर नसतं आणि मालक आहे हजर नसतं, हे सोडून बरं का. ऐका नाही, एकदा सिस्टीम लावून देतात, कुठं जातात देव जाणं. ऐका नाही, पण मालक आहे हजर आहेत आणि चालक सुद्धा हजर आहेत. आणि 9 दिवस झालं, आल्या विचारलं माईक सिस्टीम आली कसं काय, म्हटले नंबर 1. ऐका नाही, सोळंके माईक सिस्टीम पूर्ण. साईनाथ बाबा असतील आणि आपल्या परिसरातलं वैभव ममदापूरची जावाई ऐका बंडूदाजी रेणकापूरकर असतील, ह्या सगळ्यांना यांना द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि अर्धा पाऊण तास सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला आणि या ठिकाणी चॅनलवादी सुद्धा हजर आहेत. आपल्या गावातलं रत्न ऐका नाही, इवलेशे रोप लावी येले द्वारी त्याचा वेलू गेला. पहिलीत अंगणवाडीत असल्याशिवाय पहिलीत जाता येत नाही, पहिलीत असल्याशिवाय दुसरीत जाता येत नाही. आपल्या सर्वांचे लाडके ज्यांचं चॅनल आहे, चॅनलचं नाव काय, हनुमान बोकारे दादा यांचं सुद्धा चॅनल आहे. प्रत्येक गावातला परमार्थ प्रत्येकाच्या हातामध्ये, प्रत्येकाच्या खिशामध्ये नेण्यापेक्षा प्रत्येकाच्या हृदयामध्ये हनुमान दादानं काय केलेलं आहे. कारण फुकट गावात काय परमार्थ चालू आहे हे बरोबर काय होतंय मोबाईलमध्ये कळतंय. म्हणून ज्यांची चॅनल आहे हनुमान दादा यांना सुद्धा धन्यवाद. विठाला विठाला निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. लक्षपूर्वक आहे का. आज जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये भगवंताकडे मागणी केलेली आहे आणि तुमचं आमचं भाग्य आहे महाराज, आपण सुद्धा गेली 8 दिवस झालं भगवंताची सेवा करतोय. ऐका नाही, काय करतोय, सेवा करतोय. कोणी ज्ञानेश्वरीची सेवा करतंय, कोणी गाथेची सेवा करतंय, कोणी अन्नदानाची सेवा करतंय, कोणी कीर्तनाची गायनाची. प्रत्येकाच्या माध्यमातून प्रत्येक जण काय करतोय, सेवा करतोय. सेवा केल्यानंतरच मागण्याचा अधिकार आहे महाराज. नियम काय सांगतो, अधिकार नाही, सेवा नाही, मागण्याचा अधिकार सुद्धा नाही. सेवक त्यावेळेस मागतो मालकाला ज्या वेळेस सेवकानं काय केलेलं राहते, सेवा केलेली असते आणि मगच म्हणते मालक चला काढा पैसे. अरे तू काय काम केलं नाही, काही नाही. नाही मालक आज काम केलंय,
आज तुम्हाला दाम द्यावाच लागत आल. तसं पांडुरंग परमात्म्याची आपण सेवा केलेली आहे महाराज. आज सेवा पांडुरंग परमात्म्याची केलेली आहे. तोडकी मोडके का होईना सेवा झाली, पण आज आपल्याला मागण्याचा काय आहे? अधिकार आहे महाराज, अधिकार. पूजेचं कीर्तन याचा अर्थ काय आहे? माझ्या मोतीराम महाराजांनी ही सेवा केली, मारुतराव महाराजांनी ही सेवा केली, कोणजी महाराजांनी ही सेवा केली. हे पूजेच्या कीर्तनाचा महिमा आपल्या परिसरामध्ये आगाध आहे. विठाला विठाला मग आज देवाला मागायचंय. ऐका नाही, मागायचंय हो. मालकीन त्यावेळेस देवा मालकाला मागत असती. कधी काय नारायण बाबा कधी मागत असती? मालक लय खुश असल्यावर. ऐका नाही, खुश नसला तर चहा पाजून खुश करती. ऐका नाही, आणि मग मालकाला मागती. आज पांडुरंग परमात्मा फुकट गावावरती एवढा संतुष्ट आहे, एवढा संतुष्ट आहे. आज तुम्ही जे म्हणताल ते द्यायला तयार आहे. पण एक आपला घोटाळा आहे. कोणता? आपल्याला काय मागावं, कसं मागावं आणि कुणाला मागावं हे कळत नाही महाराज. का? त्याचं कारण आहे आपल्या अंतःकरणामध्ये आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. आपल्याला जे मागायचंय, जसं मागायचं तसं काहीच नाही. आपल्याला फक्त एवढंच तुमचं आमचं मागणं. अज्ञानी जीवाचं काय मागणं आहे? वाढावे करे असावे सदैव हेची करी हावा संसारी हेची करी हावा संसारी ल्यावे वाढावे संतान, गृही व्हावे धनधान. जसं सरड्याची धाव कुठपर्यंत असते? कोण म्हणलं पूर्णेपर्यंत, कुपाटीपर्यंत. ऐका ना, सरड्याची धाव कुपाटीपर्यंत, तशी अज्ञानी जीवाची धाव, संसारिक जीवाची धाव फक्त एवढं. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. याच्या व्यतिरिक्त आपली दुसरी मागणीच नाही महाराज. ऐका नाही, आपलं एवढंच आहे. बायका पोरं सुना नातू लेकी जावाई टाम तुम असावं. विठाला विठाला देवाला दुसरं काही देऊ नाही महाराज, फक्त एवढं द्यावं. आपली मागणी ती आहे, म्हणून आपण मागत बसायचं नाही. ऐका नाही, मागायचं असेल माझ्या साधू संतांनी जे मागितलं ते मागावं. ज्याला मागायचं त्यालाच मागत बसावं, इतराला मागत बसू नाही. साधू संतांनी काय मागितलं? देवाशिवाय परमार्थाशिवाय दुसरं काहीच मागितलं नाही. विठाला विठाला आपल्याला काही कळत नाही महाराज. एकाला 3 माणसं असे गेले, 3 मुलं म्हणा, देवीची उपासना केली, आराधना केली, पण ती 3 पोरं एकदम काळे कुट्ट. सगळेजण चिडवायचे, ए काळे, ए काळे, ए उंदऱ्या, असं म्हणून चिडवायचे. राग राग गेले. गेल्यानंतर देवीची आराधना केली, देवीला प्रसन्न करून घेतलं. देवीनं सांगितलं काय मागायचंय. आपल्याला मागाव काय हे कळत नाही, याच्या करता सांगतो.
पहिल्याला विचारलं काय पाहिजे तुला, त्यानं सांगितलं देवी एक काम कर माय, मला लोक सगळे काळ 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 म्हणायलेत, फक्त एक काम कर गोर कर. देवीनं आशीर्वाद दिला, गोर झालं. दुसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे, ते म्हटलं ए माय मला याच्यापेक्षा गोर कर. बर. तिसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे, ते लय डांबरट होतं, इपी तर होतं. तुला काय पाहिजे, ए माय काहीच नका, येईला माझ्यासारखं कर. विठाला विठाला आणि एवढं समजलं नसं तर आता प्रसाद तयार आहे, सगळ्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. विठाला विठाला कळत नाही, मग एक काम करावं, मोतीराम महाराजांच्या चरणावरती रथ व्हावं, मारुतराव महाराजांच्या चरणावरती रथ व्हावं, त्यांच्या चरणावरती विश्वास ठेवावा. माझे ज्ञानोबार आहेत, तुकोबार आहेत, यांनी जे मागितलं ते मागावं. ज्याला मागायचं काही नाही मागणे, नाही मागणे, सुख संपत्ती राज अनेक काय नाही मागणे, सुख संपत्ती तुझे भक्ती याचा अर्थ का, अनेक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाडत, जेने सांकडे न पडे. सांगा की जेने तुझे भक्ती विन नाटातला अभंग आहे, नाटातलं प्रमाण आहे. विठाला विठाला हे मागितलं, दुसरं काही मागितलं नाही. कारण अज्ञानी माणूस संसाराशिवाय दुसरं काही मागत नाही, आणि ज्ञानी माणूस परमार्थाशिवाय दुसरं काही मागत नाही. विठाला करोनी देवी आम्हा उचित करोनी, गळा तुझे हाती आमुचे जीवन उचित करोनी देवी आम्हा, उचित करोनी देवी आम्हा. गळा तुझे हाती आमुचे कळा तुझे हाती आमुचे जीवन आमुचे जीवन उचित करून देई आम्हा, उचित करून देई. ही अज्ञानाची भूमिका तुकोबाराने मांडलेली आहे. विठाला विठाला कारण तुकोबाराला
जर कळालं नसतं तर देवाने आपल्यासारखं ते न फसवलं असतं. विठाला त्याला काही कळत नाही, पण देवाने साधू संतांनी जे मागितलं, जसं मागितलं, ज्याला मागायचं त्यालाच मागायचं. साधू संतांनी काय मागितलं? परमार्थाशिवाय दुसरं काहीच मागितलं नाही महाराज, ऐका नाही. आणि कोणाला मागितलं? पांडुरंगाशिवाय दुसरं कोणालाच मागितलं नाही. पांडुरंगाला मागितलं आणि परमार्थाशिवाय दुसरं काहीच मागितलं नाही. परमार्थ म्हणजे देवच मागितला. आणि कोणाकडे मागितलं? देवालाच मागितलं. हेची देवा प्रेम वा वा. हेची देवा प्रेम हेची देवा नामदेव महाराजांनी सुद्धा सांगितलं, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. चरण या शब्दाचा अर्थ स्वरूप. विठाला कारण जगद्गुरु तुकोबाराने देवाकडे मागितलं. शास्त्र असं सांगतंय, मागणाराचे दोन प्रकार आहेत आणि न मागणाराचे दोन प्रकार आहेत. ऐका नाही, पहिला प्रकार असा आहे, एकूण 4 प्रकार आहेत: पामर, विषय, जिज्ञासू आणि मुक्त. याच्यामधले 4 मध्ये 2 मागतात आणि 2 मागतच नाहीत. पामर देवाकडे मागत नाही. का मागत नाही? तो देवच मानायला तयार नाही. त्याला वाटतंय मी कमवलं, माझ्यामुळं झालंय. हे प्युअर विज्ञानवादी. विठाला विठाला विहित किंवा निषिद्ध भोगामध्ये आसक्त असून शास्त्र संस्कार नसलेला त्याला पामर म्हणतात. ऐका ना, काही देवच मानायला तयार नाहीत महाराज. मायबाप मानायला तयार नाहीत, देवधर्म मानायला तयार नाहीत, परमार्थ मानायला तयार नाही. समजून जायचं हा कोण आहे? पामर आहे. पामर देवाकडे मागत नाही. आणि शेवटचा जो आहे मुक्त, तोही देवाकडे मागत नाही. का? त्याचं कारण त्याचं साध्य त्याला प्राप्त झालेलं असतंय. स्थूल सूक्ष्म किंवा कारण देहाहून भिन्न जे आत्मस्वरूप, त्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान त्याला झालेलं असतंय. तुकोबारायांच्या भाषेमध्ये जर सांगायचं जर ठरलं तर तुकोबाराय सांगतात, कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, Ah!
यमलब्ध्वाचा परम लाभम मन्यते नादिकम ततः यस्मिन स्थितो न दुःखेन गुरु नापी विचार. ही अवस्था आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा. तृष्णेची ही अवस्था त्याची प्राप्त झालेली आहे. त्याला साध्य प्राप्त झालं, देवाची प्राप्ती झाली. खरं सांगा, आपल्याला जर पंढरपूरला जायचंय, कुठपर्यंत धावपळ राहील आपली? पंढरपूर येईपर्यंत. आपल्याला दर्शन पांडुरंगाचं करायचं, कुठपर्यंत रांगेत उभं राहावं लागेल? पांडुरंगाचं दर्शन. पांडुरंगाचं एकदा दर्शन झालं की त्याचा प्रवास संपला. ह्या नद्या, ह्या गंगा कुठपर्यंत वाहतात? सागरापर्यंत, आपल्या स्वरूपापर्यंत वाहतात. महाराज, यज्ञात यायचं तिथं जाणं झालं की काहीच नाही, काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा. ही अवस्था कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्रिपुटी आहे, देवाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत. आणि मुक्त जो पुरुष असतो का, तो मुक्त पुरुष, त्याला साध्य प्राप्त झालेला असते, म्हणूनच त्याला मुक्त म्हणतात. मुक्त कासया म्हणावे बंधनाची. ही अवस्था त्याला प्राप्त झाली, म्हणून तोही देवाकडे मागत नाही. दोघं जण देवाकडे मागत नाहीत. मागणाऱ्याचे दोन प्रकार आहेत. एक विषयी देवाकडे मागतो आणि दुसरा जिज्ञासू देवाकडे मागत असतो. विषयी काय मागतो? या लोकाचे किंवा परलोकाचे. इथले सुख पाहिजेत, नाही तर तिथले सुख पाहिजेत. विषयी तोच खटपट करत राहतो. यज्ञ करतो त्याच्याकरताच करतो, दान करतो त्याच्याकरताच करतो, आळंदीची पंढरीची वारी करतो त्याच्याकरताच करतो. तो विषय झाला. पण तो संसारातली मागणी करतो. पण एकाच वर्ग असा आहे, विषयी देवाकडे मागतो पण देवाचं मागतो, आणि जिज्ञासू देवाकडे मागतोय, देवाचं नाही, देवच मागतात. विठाला विठाला विषयी सुख पुढती मागतो आगोळी, हेची सुख पुढती मागतो आगोळी, हेची सुख पुढे मागतो आगळे, हेची सुख पुढे मागतो आगळे. आनंदाची फळे देवादान, आनंदाची फळे देवादान, आनंदाची फळे देवादान, आनंदाची फळे जन्मोजन्मांतरे तुझाची अंकिता, जन्मोजन्मांतरे तुझाची अंकिता. हे देवा, ओरिजिनल जे सुख आहे, सुख म्हणजे तूच आहेस, तेच मी मागतो. दुसऱ्या सुखाची, वैषयिक सुखाची म्हणजे संसारिक सुखाची काय करत नाही, मी मागणी करत नाही. मग एकच वर्ग असा आहे, तो देवाकडे मागतो. महाराज ऐका ना, त्याला रात्रंदिवस एवढी तळपळ असते. कोणती? कै उधार पावे ना, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा कै ऐशी दशा येईन माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत सो. त्याच्या करता रात्र दिवस प्रत्येक. कारण कसं राहतंय, साधना करत असताना
किंवा कर्म करत असताना नेमकं कशा करता कर्म करावं, साधना कशा करता करावी, पहिला अगोदर कळालं पाहिजेत. का? त्याचं कारण, ज्या गावाला आपल्याला जायचंय त्या गावाचा रस्ता धरावा लागेल. आपल्याला जायचंय पंढरपूरला आणि आपण निघालो तिकडे बालाजीला, कसं जमल बरं? पंढरपूर येईल का? नाही. आपल्याला खऱ्या सुखाची गरज आहे. ऐका, प्रत्येकाला कशाची गरज आहे? सुखाची नाही, खऱ्या सुखाची. आणि खरा सुख म्हणजे परमार्थ आहे, पांडुरंग परमात्मा. त्याच्या प्राप्तीची आपल्याला गरज आहे. आपल्याला गरज आहे त्याची. आणि आपला आटापिटा चालू आहे, संसार धड करायचा. विठाला विठाला या जिज्ञासूला रात्रंदिवस एकच तळमळ असते, मला पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती कशी होईल, मला पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती कशी होईल, मला देव प्राप्त कसा होईल, कधी होईल. ऐका नाही, जिज्ञासूच्या वृत्तीनं जगद्गुरु तुकोबाराने सुद्धा साधना केली, ते मुक्तच होते. पण तुमची आमची भूमिका घेऊन जगद्गुरु तुकोबाराने साधना केलेली आहे. आणि साधना करता करता जिज्ञासू अवस्था जगद्गुरु तुकोबारा कधी पण पंढरपूरला जावं, पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याने आल्याबरोबर विचारावं, का हो तुकोबा, तुम्ही दरवारीला येता पण काही मागतच नाहीत, काही मागतच नाहीत. मुखानं मागू नका, तोंडानं मागू नका, फक्त तुमच्या मनामध्ये आणा, मनामध्ये मनामध्ये आणा. खरं सांगू का, देवाला तोंडानं मागण्याची गरज नाही. मला एक सांगू का, परमार्थ करणाऱ्याच्या नुसतं मनामध्ये जरी आलं ना, मनामध्ये जरी आलं तरी काही करू शकतात. पण खरा परमार्थिक देवाच्या व्यतिरिक्त काहीच मागत नाही. मला सांगा, अर्जुनाचं महाभारताचं थोडं डोळ्यासमोर आणा. महाभारतामध्ये ज्या वेळेस युद्धाचा प्रसंग आणा डोळ्यासमोर, त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये ज्यावेळेस दुर्योधनाला आणि अर्जुनाला देवाने बरोबर बसवलं आणि दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना, एका बाजूला मी राहील आणि दुसऱ्या बाजूनं सगळं माझं शस्त्रास्त्रासहित सगळं सैन्य राहील, माग तुला काय मागायचे ते. या दुर्योधनाला असं वाटलं अर्जुनच लवकर मागल. दुर्योधनानं सांगितलं, देवा मला अगोदर मागू द्या. दुर्योधनानं सगळं शस्त्रास्त्रासहित सगळं सैन्य मागितलं. महाराज अर्जुनाकडे पाहिलं, ए अर्जुना, त्यानं सगळं मागितलं, सैन्य मागितलं, शस्त्रास्त्र मागितलं, तुला काय पाहिजे रे? अर्जुनाने हात जोडले आणि डबडबल्या डोळ्याने पांडुरंग परमात्म्याला, कृष्ण परमात्म्याला सांगितलं, देवा मला फक्त तुम्ही पाहिजे. उद्या सकाळच्या प्रहारामध्ये जरी यांनी मारलं तरी काय माझं वावगं ठरणार नाही. पण देवा, माझ्यापासून तू जर वेगळा झालास ना, मला भीती फक्त वाटत होती, कोणती? मरण्याची भीती वाटत नव्हती देवा. मला भीती वाटत होती सैन्य आमचं हारावं, मी मरावं, त्याची भीती वाटत नव्हती. मला फक्त एकच भीती वाटत होती, देवा फक्त तू माझ्यापासून बाजूला गेला की आमचं काही शिल्लक राहणार नाही. विठाला विठाला सुद्धा पाहणं, अर्जुनानं देवाचं मागितलं, दुर्योधनानं देवाचं मागितलं आणि अर्जुनानं देवच मागितला, देवच. कारण मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, भावा वेळोवेळा
भावा पांडुरंग ऐका नाही घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया याच्या व्यतिरिक्त नाही. देव अर्जुनानं देवच मागितला महाराज. खरा परमार्थ करणारा माणूस देवाशिवाय दुसरं काही मागत नाही. मोत्या महाराजाने देवच मागितला, मारोतराव महाराजाने देवच मागितला, कोणजी महाराजाने देवच मागितला. आणि देवच मागितला तरच सुखी माणूस होते. देवाचं मागितल्यानंतर काही शिल्लक राहत नाही. विठाला विठा पांडुरंग परमात्मा म्हणतायत ओ तुकोबाराय एक काम करा, तुम्ही स्वतः मागू नका, फक्त तुमच्या मनामध्ये. कारण मागण्याची आस मागण्याची आस मागण्याची जाऊ द्या जाऊ द्या. मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ भक्ताने मागावं आणि त्यांनी द्यावं असं नाही. अरे भक्ताच्या संतांच्या नुसतं मनामध्ये जरी आलं ना सगळे मनोरथ पूर्ण, पण भक्ताच्या मनामध्ये नाही महाराज, त्यांचं मन राहत नाही, ते रामरूप झालेलं असतंय. विठाला विठाला सांगितलं ओ मागानं 4:15 4:30 वाजले, मागा काहीतरी मागानं. तुमची इच्छा नाही मागून मागा, माझी इच्छा आहे हो मागानं. जगद्गुरु तुकोबाराने विचार केला पांडुरंग परमात्मा मागायले, तसं तर आपली इच्छाच नाही. मोठ्याचा मान ठेवला पाहिजे, ऐका नाही, मोठ्याचा मान ठेवला पाहिजे. कारण पांडुरंग परमात्मा जगाचा चालक मालक आहे, ज्याच्या प्राप्तीकरता आपण अहोरात्र काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. तो म्हणायलाय काहीतरी मागा, तुमची इच्छा नाही माझी इच्छा आहे म्हणून मागा. जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. जर द्यायचंच असल, तू जर म्हणशील माझी इच्छा नाही, तुम्ही जर म्हणत असताल देवा मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. अहो पांडुरंगाने सांगितलं नेमकं काय पाहिजेत. जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं देवा मला एकच दान द्या, फक्त अहोरात्र जसा तुमचा विसर पडला नाही ना, फक्त याच्या पुढे सुद्धा विसर पडून नाही. अभंगाचं पहिलं चरण
टाळी वाजवा रे जोरदार सगळ्यांना. माईक सिस्टीम वाल्या दादा करता एकदा तुमच्या सगळ्या करता एकदा जोरदार. आणि जे 8 दिवस फक्त जेवायला आले कीर्तनाला आलाय त्याच्या करता एकदा जोरात वाजवा. किती काल्या हेला वाजू दे, जोरात वाजवा. तुमचं काही सपात नाही, सपात आले जोरात जोरात. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलं, देवा हेची दान देगा देवा, ए देवा हे दान दे मला, दुसरं काही नको. तू उदार आहेस मला माहिती आहे. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देता न मनसे पात्रा पात्र, कैवल्य आयुष्य पवित्र जे वैरी आदी धरी. हे मला माहित आहे तुकोबाराय सांगतात. मग दुसरं काही दान नको गड्या, मला हेच चकार वापरला इथं, याच्या व्यतिरिक्त काही नको. देवा मला तर मागायचंच नव्हतं, पण तुम्ही म्हणालेत म्हणून मी मागतो. हेची दान देगा देवा, हे देवा हे दान दे. काय दान द्यायचंय? तुझा विसरण भावा, तुझा तुझा विसर न व्हावा. देवा तो विसर पडून दे, क्षण तो विसर पडून दे, जन तो विसर पडून दे, जन तो विसर पडून दे. अभय देवोनी करावे सादर, अभय देवोनी करावे सादर, साधन दे करावे जन तो विसर पडून दे.
देवा तुझा विसर पडू देऊ नको. पांडुरंगाने विचारलं का हो माझा विसर पडणार. काही लोक तर अमावस्या पौर्णिमेलाच काय करतात परमार्थ करतात. तुम्ही म्हणताल देवा या जन्मात तुम्ही केलं आणि तुमचा विसर पडू नये कस काय. तर तुकोबाराने सांगितलं विसरली तया पचतील खाणी 84च्या. आपल्या स्वरूपाचा विसर पडला की माणसाला दुःख होते. खरं सांगू का मीठ कशातून बाहेर निघालो त्याचं स्वरूप काय आहे पाणी. ऐका ना त्याची बेजारी किती झाली किती बेजारी झाली. फक्त स्वरूपातून बाहेर निघाला स्वरूपातून बाहेर निघाला ते काय झालं समुद्रातून बाहेर निघाला लगेच मीठ तयार झालं. मीठ तयार झालं की ह्या साईडला गेल्यानंतर जगन्नाथपुरी रामेश्वर ह्या साईडला गेल्यानंतर ते वाकाणं आपण कांद्याला लसणाला जसे वाकाणं करतो का त्याप्रमाणे मिठाचे काय आहेत मोठ्या टाटाचं याचं तिकडंच आहे पा. मीठ तयार होते. मीठ तयार झालं की डायरेक्ट ट्रकातून तालुक्यातून गावातून माता माऊल्या नेतात पुरुष वर्ग नेतात. माता माऊल्या काय करतात तिकटाचाच हात घेतात तयावर ठेसा करत असताना ते त्या मिठाच्या नाकात तोंडात डोळ्यात सगळी चटणी जाते आणि तापलेल्या तयावर त्याला टाकलं जातंय. मला सांगा एवढी फजिती कशामुळे झाली. फक्त आपल्या स्वरूपाला विसरल्यामुळं. ऐका नाही आपल्या स्वरूपाला विसरला. तुमची आमची बेजारी कशामुळे चालू आहे महाराज. तुमच्या आमच्या पदरी दुःख का पडलं. आपलं स्वरूप जे परमात्मा स्वरूप आहे ना त्या स्वरूपाचा विसर पडला आणि विसरल्यामुळं हा गोंधळ सगळा झालाय. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम ही अवस्था तयार झाली. आता योगानं मोतीराम महाराजांची कृपा म्हणा मारुतराव महाराजांची कृपा म्हणा तुमच्या आमच्यावरती झाली. आपण महाराष्ट्रात जन्माला आलोत. महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यात आलोत. त्या परभणी जिल्ह्यामधून पूर्णा तालुक्यात आलोत आणि पूर्णा तालुक्यातून फुकटगाव गावामध्ये आपण काय झालोत जन्माला आलोत. किती भाग्य आहे. आता फक्त एकच काम करायचं देवा. आता 8 दिवस जसा या वर्षी मी सप्ताह चांगला केला ना तुझा विसर पडू दिला नाही. संसार कमी केला परमार्थ केला देवा. जोपर्यंत हा देह आहे ना तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत तुझा विसर पडू देऊ नको. आणि देवा तुझा जन्म जरी दिला ना एक काम कर गड्या देवा फक्त मला मोतीराम महाराजांच्या सानिध्यामध्ये पुन्हा जन्म दे. विठाला विठाला फक्त तुझा विसर पडू देऊ नको गड्या. तुझा विसर तुकोबारा सांगतात तुझा विसर न पडावा. तुझा देवा विसर पडू नाही. जगद्गुरु तुकोबारायांना असं म्हटल्याबरोबर जगद्गुरु तुकोबारायांना पांडुरंग परमात्म्याने विचारलं का हो तुकोबारा तुझा विसर पडू देणार नाही. जर नाही पडला तुमची इच्छा मी जर पूर्ण केली तुमची मागणी जर मी पूर्ण केली तर तुम्ही काय करसाल. अभंगाचं दुसरं गुण गाईना वडी गुण गाईना वडी गुण गाईना
हात वर करा, सर्वांनी हात वर करा. सगळे माता माऊली असो, सगळे असो, हनुमान दादा सगळ्यांना सगळ्यांनी असाच परमार्थ अहोरात्र करत जा. खाली हात करू नका, वर वर वर. सगळ्यांनी असाच परमार्थ करत राहा. कारण परमार्थच माणसाच्या जीवनामध्ये संग येत असतो. परमार्थासाठीच पांडुरंग परमात्म्याने तुम्हाला आम्हाला जीवन दिलंय. म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याचं शुद्ध अंतकरणाने, आवडीनं, प्रेमानं, कायेनं, वाचेनं, मनानं विठोबार कुमाई मधली घ्यायची. मने देगा देवा हे दान देगा देवा दान देगा देवा हे दान देगा सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी हीच माझी सारे मरे हरे मदा सर्वजोडी समाजी सर्वजोडी जमा सारे
गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी गायनाचे उडी आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने कव हासे कव रोये नाचत करे गुणगान. कधी हसलं पाहिजेत कधी रडलं पाहिजेत. खरं सांगू का संसारात हसूही नाही आणि कधी रडू सुद्धा नाही. हसलं तरी लोक नावं ठेवतात रडलं तरी नावं ठेवित असतात. कारण संसार एक असा आहे हसणाराला रडिते आणि रडणाराला हसविते. मग ते काय आहे हसूही नाही रडू नाही फक्त प्रारब्ध म्हणून भोगून सोडून द्यावं. कब हासे कब रोये नाचत करे गुणगान. ऐका नाही नाचत जाऊ त्याच्या गावार खेळीया. ऐका त्याच्या गावाला गेलं पाहिजे परमार्थ केला पाहिजे गायनाचे उडे. असं म्हटल्याबरोबर जगद्गुरु तुकोबाऱ्यांना पांडुरंग परमात्म्याने पुन्हा विचारलं तुम्हाला संसाराचं लय अडचण चालू आहे म्हण. ऐका जगद्गुरु तुमचीच परिस्थिती तुमच्या तोंडानं सांगितली आणि मग तुम्हाला जर काही दुसरं दिलं तर जमल का. न लगे मुक्ती संपदा. ऐका ना न लगे धन मुक्ती संपदा किंवा न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. देवा त्याच्या नादी लागू नको फक्त द्यायचं असेल तर संत संग देई सदा. बरं तुमच्या जन्माचं काय हो. जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलं देवा जन्म कोण्या जन्मात घालायचं कोणती योनी काय करायचंय हे तुमच्या सोडतो देवा. तुम्ही पांडुरंगाने विचारलं का हो गर्भवासाचं दुःख लय आहे म्हण तुम्हीच सांगितलेलं आहे. ऐका नाही मग ते गर्भवासाचं दुःख पिक काय कुठं काय त्यांनी सांगितलं ते तुमच्या मनावर करा. सुखानं गर्भवासाला कुठे घाला फक्त देवा
हा हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलते याती परिना चुको हरिभक्ती. ऐक नाही जन्मवासी गर्भवासी येता जाता गर्भवासाचे दुःख नाही येता जाता. हृदयी असता नाम नाम तुझे देवा. गर्भवासाचं दुःख संसारिकाला आहे, गर्भवासाचं दुःख परमार्थिकाला नाही. तेव्हा खुशाल शेवटच्या चरणामध्ये तुका मने गर्भ तुका मने गर्भ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हा 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 ज्ञानेश्वर माऊली 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 हेची दान देगा देवा तुझा विसर न भावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. असो झालेली सेवा माऊलींच्या चरणी तसेच गुरुनाम गुरुजोग महाराजांच्या चरणी श्री संत मोतीराम महाराजांच्या चरणी मारुतराव महाराजांच्या चरणी
कोंडजी महाराजांच्या चरणी, ओंकारनाथ भगवंताच्या चरणी, पवनसुत हनुमंतरायांच्या चरणी आणि तुम्हा संत मायबापांच्या चरणी समर्पित करायची आहे. चांगला असेल ते गुरुजनांचं आहे, वाईट शब्द असतील त्याच्या माझ्या बुद्धीची दोष आहेत. करविली तैशी केली कटकट, वाकडी का नेट देव जाणे, या तुकोक्तीला अनुसरून किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी गेले, ते तर माझे चोरले पायक पण. जाता जाता फक्त 2 गोष्टी सांगतो ऐका. दुर्व्यसन सोडा, दुर्वर्तन सोडा, गळ्यात पवित्र तुळशीची माळा घाला, आईवडिलाची सेवा, देशाची सेवा, जडदुःखाची सेवा करा. सेवा हेच व्रत आपल्या जीवनामध्ये अंगीकारा, कारण ते तर सेवा हा दारवंता. भगवंतापर्यंत जायचं असेल, त्याच्या दरवाजा जर प्राप्त करायचा असेल, निष्काम भावनेनं सेवा करा. सेवा करत असताना कर्तृत्व, मद आणि फलस्वाद सोडून सेवा केली पाहिजेत. ती सेवा म्हणजे निष्काम सेवा आहे, जी महात्म्याने केली. मोतीराम महाराजांनी, मारुतराव महाराजांनी जी सेवा केली का, जशी केली का तशीच केली पाहिजेत. ज्याला मागितलं, ज्याची साधना केली का त्याची साधना करायची. ज्याला जे मागितलं तेच मागायचं. पांडुरंग परमात्म्याला परमार्थाशिवाय दुसरं काहीच मागितलं नाही. आज मागणीचा विषय आहे. पूजेचे कीर्तन म्हणजे आज पांडुरंग परमात्म्याकडे मागायचंय. पण अहोरात्र सेवा करा, अहोरात्र सेवा केलीच पाहिजेत. जेवढं होईल तेवढं परमार्थ करा. संसार थोडा बाजूला ठेवा, काही काळच संसार केला पाहिजेत, पण परमार्थ शेवटच्या श्वासापर्यंत परमार्थ केला पाहिजेत. कारण देवाने म्हातारपण जे दिलेलं आहे, काही काळ संसारात देव ठेवतो पहा. पण आपल्याला असं वाटतंय आपली चलती राहिली पाहिजे. आपण किती केलं तर तिथंच काय करत असतो, गुरपडत असतो. पण ते नसाय पाहिजेत. परमार्थ अहोरात्र करत राहा. जेवढं होईल तेवढे आळंदी पंढरीची यात्रा, अन्नदानाची सेवा, 2 धाम असताल, 4 धाम असताल, वृंदावन असेल, सगळं असेल, ते सगळं करून घ्या. कारण जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले सोहित पाहे. तीर्थे यात्रे जाय, चुकू नको तीर्थयात्रे, सुखे जाऊ वाचे गावो विठ्ठल. ऐका, तीर्थयात्रा करत राहा. यावर्षी वृंदावनामध्ये गुरुवारी जायचंय, काशी करून, अयोध्या करून वृंदावनामध्ये जायचे. 15 तारखे ते 19 तारखेपर्यंत श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. मागच्या वेळेस आम्ही गेलतो, यावर्षीसुद्धा तसंच जायचं आहे. आणि 7 जानेवारीला गंगासागरला लक्झरीचा प्रवास, हा जो उद्याचा प्रवास आहे हा रेल्वेचा प्रवास आहे. पण नंतर 7 जानेवारीला गंगासागर 2 धाम आहेत, त्याच्यामध्ये त्या प्रवासामध्ये दर्शन करत करत, परमार्थ करत करत शिवमहापुराणाचं चिंतन आहे. मागच्या वर्षी गेलो, शिवमहापुराणाचं चिंतन केलं. यावर्षी तर काय होणार नाही, कारण नंतर आगळ्या घडीनं कधी बी माझ्या संगच या असं माझं अजिबात म्हणणं नाही. फक्त परमार्थ करा, तीर्थयात्रा करा, एवढंच काय माझी विनंती आहे. दुसरी गोष्ट, सर्व गावकऱ्यांचं आमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचलं. असे सर्वांचे लाडके श्री हरिभक्तपरायण आपले त्र्यंबकराव काका पुकडगावकर यांच्या माध्यमातून सेवेचा योग, सर्व गावकऱ्यांची सेवा करण्याची, मोतीराम महाराजांची सेवा करण्याचा योग आला. पुनश्च एकदा सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वांच्या चरणावरती, सगळी भजनी मंडळ असतील यांच्याही चरणावरती, तुम्हा सर्वांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करतो. आणि ही सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती सुद्धा समर्पित. तुकाराम 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 विठ्ठल जय जय.